मित्रांनो, महाडीबीटीवर वेगवेगळ्या घटकासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. परंतु मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण असा घटक आहे ज्याच्यामध्ये शेतकरी हे जास्त प्रमाणात अर्ज करत आहेत किंवा करत असतात. त्यात मित्रांनो, जे शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते, ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन वगैरे अपलोड केलेलं होतं, असे शेतकरी बरेच शेतकरी जे पूर्वसंमतीसाठी वाट बघत होते. त्यात मित्रांनो, बरेच शेतकरी असेसुद्धा होते किंवा आहेत ज्यांचे जे पूर्वसंमती इनव्हॉइस वगैरे अपलोड केल्याच्यानंतर त्यांचं जे डी-बी-टीचं अनुदान असतं ते अद्यापही वितरित झालेलं नव्हतं. तर मित्रांनो, हे डी-बी-टीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काय प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमतीसाठी वाट बघत होते, जे शेतकरी आता म्हणजे बरेच शेतकरी असे आहेत की आपल्या सरकारला सुद्धा येत असतात की बाबा सांगतात की बाबा आमची पूर्वसंमती वगैरे किती का. बरेच शेतकरी झालं परेशान आहेत की बाबा पूर्वसंमती कधी येईल आणि कधी आम्ही ती वस्तू घरी घेऊन यावं. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची पूर्वसंमती बाकी होती अशा शेतकऱ्यांना आता सध्या आज तरी नाही, कारण की आज 1 एप्रिल आहे, तर आज तरी नाही, परंतु 2 एप्रिलपासून ह्या पूर्वसंमतीची जे जिल्ह्यानुसार ही जी पूर्वसंमती आहे ती डाउनलोड करण्यासाठी येणार आहेत. आणि बरेच शेतकरी असेसुद्धा आहेत ज्यांचं जे डी-बी-टीचं अनुदान आहे ते रखडलेलं आहे. तर आता ते डी-बी-टीचं अनुदान कशामुळे रखडलेलं आहे ते सांगतो. तर मित्रांनो, झालं आहे कसं, अगोदर काय होत होतं, तुमचं जे बँक पासबुक दिलेलं होतं, तुमचं जे बँकची डिटेल दिलेली होती, बॅकग्राऊंड व्हॉईसला इग्नोर मारा. तर बँकची जी डिटेल दिलेली होती त्या बँकेच्या डिटेलनुसार तुमच्या अकाउंटला ते पैसे पडत होते. परंतु मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत आता काय निर्णय घेण्यात आलेला आहे की बाबा तुमचं जे अनुदान आहे, तुमचं जे आधार बेस पेमेंटवर तुमचं जे अनुदान आहे ते वाटप करण्यात येईल. आता तुमचा बँक अकाउंट कोणताही दिलेला असो, आता लाडक्या बहिणीचं कसं आधारनुसार जे बँक डी-बी-टी आहे त्या बँकेत ते पैसे जात असतात. त्याचनुसार मित्रांनो, आता महाडीबीटी अंतर्गत सुद्धा ज्या खात्याला तुमची डी-बी-टी आहे, तुमची पासबुक कोणतंही द्या, तुमचं बंद खातं दिलं तरीही तुमचा काहीही प्रॉब्लेम नाही. तुमचं आधारला जे बँक लिंक आहे किंवा डी-बी-टी जे लिंक आहे त्याच खात्यात तुमचं जे रखडलेलं अनुदान आहे ते आता वाटप होणार आहे आणि त्याच खात्यात जाणार आहे. आता तुम्ही देखील तेच खातं परत चेक करत असाल तर करू नका. ज्या खात्याला डी-बी-टी आहे किंवा डी-बी-टी नसेल तर ते अनुदान रखडलं जाऊ शकतं. तुम्हाला डी-बी-टी आहे की नाही ते देखील चेक करून घ्यायचं आहे. डी-बी-टी नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे अनुदान तुमचं पेंडिंगला पडणार नाही. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो महाडीबीटीच्या अनुदानासंबंधी आणि महाडीबीटीच्या पूर्वसंमतीविषयी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.